नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परिषद. यामध्ये 22, 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि परत एक सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे. पण 23 ऑगस्ट, 24, 25, 26 ऑगस्ट दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि त्या पावसामुळे काय होणार आहे, राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर 23 ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागातून जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर जालना, जळगाव, संभाजीनगर, नगर जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक, आंदरसूल, त्याच्यानंतर लासलगाव, पुन्हा इगतपुरी, नाशिकचे जवळपास संपूर्ण तालुके म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोराचाच पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, कारण की म्हणजे हे जे 19 तारखेपासून जे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणार आहे. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता तुम्हाला सांगतो, जिल्ह्यावर सांगतो. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, परभणी, त्याच्यानंतर लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्टी, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, इगतपुरी, आंदरसूल, त्याच्यानंतर शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, फुलंब्री, कन्नड, ह्या भागामध्ये कन्नड या सगळीकडे म्हणजे सांगायचं तर मुंबई, पुणे सगळ्यात जास्त पाऊस मुंबई, पुणे, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस 26 तारखेपर्यंत सगळीकडेच पडणार आहे. म्हणजे सगळीकडे म्हणजे प्रत्येक गाव एखादं पकडायचं, त्या गावाला 3दा पाऊस येऊन जाणार आहे. म्हणून हे देखील लक्षात येतं. प्रत्येक ज्या वेळेस माझे प्रोग्राम असते त्या ठिकाणी मी सांगत असतो की यापुढे पाऊस कधीच कोणाला विचारायचं नाही. आणखीन एक त्याच्यातलं एक सोपं कारण सांगतो. आपलं पीक काढायला आलं की समजायचं 3 दिवसांना पाऊस येणार. तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, लक्षात घ्या. आता मुगाचं पीक आलं बघा काढायला, मुग काढणीस आलं की लगेच 3 दिवसांना पाऊस आला. त्याच्यानंतर परत आणखीन एक लक्षात घ्या, आता उडीदाचं पीक काढायला येणार आहे. आणखीन 10-12 दिवसांना उडीदाचं पीक आल्याच्या नंतर लगेच आपणच म्हणायचं आता 3 दिवसांना पाऊस येणार. हे अंदाज कोण देतं? निसर्गच देते. म्हणून ही एक गोष्ट लक्षात येते. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.